राम राम. राम 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 राम. मी तुमचीच वाट पाहत होतो. मी इकडे विचारलं हं. मला जा कंजलीचं गोर कुठे म्हणे हे समोर जा म्हणून. हा पण तुम्ही मला फोन केलता ना बा हा, असं फोन जा केलता, फोन एखादी पोरगी पहा बा. पहा ना खरंच माय ना तुम्हाला सांगू एवढा झालो मला लग्नच वय ना अजून लग्न नाही. नाही ना नाही लग्नच वय लय लय पुरी पाहिल्या हा. ज्या पुरी पाहिल्या ना हं. त्यांना नातवंड झाले पातवंड झाली तरी तुम्हाला पोर मिळाला. तरी पोरी भेटा ना पारा महाराष्ट्र पाया खाली घातला. मग तुम्हाला पोर पाहायची तुम्ही हे किती देणार काय हे आपल्याला दलाल की तुमचे काय रेट आहे? आमची आहे 11, 25, 50. नाही आता ना जशी नवरी असेल तसं देईन भाऊ. अहो पण तुमचं वय जास्त झालंय तुम्हाला पैसे जास्त लागतील. मला म्हातारी चालेल. हा, निम्या वयाची. हा ती अशी माझ्यासारखी अशी बेकार लग्नाची तरी करीन मी. फार एवढा दादावलाय तू. दादा म्हणजे आता कवर पाखरू तुकड्याची पंचायत आहे बा तुमची. बाका तुकड्याची नाही आता काय सांगायच्या माया दुखण्याच्या करापती. रात्रीतून 2 गोदड्या फाडीतोय मी टेन्शन म्हणून. टेन्शन मुळे का टेन्शन 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 बायकोचं टेन्शन. बायकोचं टेन्शन हा ना सारखी स्वप्नात येते का? काय आता हाय मोबाईलवर चित्र पाहतो गपची झोपतो आता हाय त्याच्यापेक्षा फुटूट वाटत झोपायचा मग हाय मग मोठा फुटू तिचा पप्पा घ्यायचा आणि झोपायचं. तेच करतोय पण पहा ना एखादी खरंच प्लीज पहा तुमचे आहे ना. बरं आबा मी पोरगी पाहत हम्म. तू दलाल किती देणार? मी तुम्हाला आहे ना 25,000 रुपये देईन. 25 ठोक. नाही हो, तुमचं वय जास्त आहे वयाप्रमाणे पैसे द्या. मला पोरा स्वरावाली असली तरी चालेल. अरे बाबा आम्हाला आता तरुण पोरांना पोरी भेटा ना तर तुला निमावायचं बरं झालं. घ्या तीच घ्या मा करता मा तोंडा का पा. बरं घेऊ तर पण नवरी पा तुम्हाला लागणार 5 कपडे करीन. तू लग्न करून दिले. हा 5 कपडे करीन आणि त्यांच्या विरे तुम्हाला 2-3,000 रुपये चहा पाणी कॉन्टॅक्ट बस. वरून हा आणि 8 दिवस आपल्याला रोज कोंबडी खायची मा कोंबडीची चाळी डायरेक्ट मोठी मोठी चाळी. बायको नाही ना तू कोंबडी चालकच काय नाही नाही गावठी कोंबड्या पाळतो अंड्या करता मी तुमच्या करता पाहुणे रोज एक कोंबडी कापीन. रियाच एक पाहिला. हा चला ना प्लीज. चल आता ते बिंदू काय म्हणते आणि काय नाही कोणाला माहिती. पाहुणे काय मग मागा त्या चल हो. हा येच गरगन मोठ आहे बाबा पण ते म्हातारा लय बेकार आहे ना. पोरीचा बाप बोल. नमस्कार. राम राम. कुठून आले? अहो आम्ही आलोय मागच्या गावाहून. असं का? बसू काय काम आणलं? अहो आम्हाला एक तपास लागला होता. हा बसा बसा. अहो तुमच्याकडे पोरगी ना म्हणून आम्ही आलतो. पोरगा ना आम्ही संगत आलतो पाहाला. हा नवरदेव आहे का? हा चांगलं आहे आबा. त्याला कुठलं विषय नाही हं. कुठला आंबल नाही कुठला काय नाही कुठला लय टेन्शन खूप टेन्शन ना हा. या खांदा खाबा ओढतो. असं का? व्यसन कुठलंच नाही ना? कुठलं अहो ते काय ते पोरगाळ जाते त्याला काय समजत एवढं. असं कसं काय? मग आज पोरगाळे निमे केस पिकलेत अहो मग वय झालंय थोडं जास्त. आणि मग अजून मग आता पोरगाळ कवर राहणार? आताच्या कलीमध्ये पोराला ना पोरी भेटत आहे का? भेटत आहे का मला? वय काय एवढं नाही पाहुणे काय एवढं लावणार घेऊ 59 वय चालू सध्या. 59. बरी घेतली आमची गाठ. आखे नाही ना हं? 1 वर्षानं मला एसटी कार्ड फुकट निमा बांधणार फुकट होईल. असं का? अर्ध कार्ड होईल 60 वर्ष. म्हणजे तुम्हाला काय पैसे खर्चायची गरज पडणार नाही. हा बरं ते तुमच्या पोरगी आहे का नाही? हा मग तुम्ही काय करणार देणार का नाही? बघू जमलं वैर वर्ग देण्या घेण्यात. त्याच्यावर ते तीच दाडाली पाहिजे हा. ते पाहिजे वैर वर्ग जमला पाहिजे मग तरच होतंय ना. नाही तर निसा आणायचं नवर देऊन झालेलं लगेच असं कुठं होत? नाही. बरं काही विचारू का पोराला? हा विचारा ना. शिक्षण किती झालं भाऊ? दुपार पोत म्हणजे शाळा जातो मी. दुपार पोहोच हा आणि दुपारून घरी यायचो. का बरं? शाळा तवर होती ना आमच्याकडे. असं का? नाव काय आहे संपूर्ण? शिरपतराव. अजून बापाचं हा का बाप नव्हता? वतन मग शिरपतराव वंकर आडनाव? फोकटे. फुकटे. असं मामा आहे का? एकच आहे. एकच आहे. तो जाम पडला आता मग जाम नाही पडेल तर काय आहे? थंडीमुळे तो बार गारठ आहे. हा गाठीमुळे बारीक आता झाला. बासाच मग एवढा वयाचा झाला तेव्हा तो मामा काय करीन? असं. हे
शिक्षण तर झालं तुमचं, कामधंदा काय चालू आहे? हं? काम खातो झोपतो. शेती भीती काय नाही? हाय भरपूर आहे. मग हा कमाल करून दिलाय काय माल केलाय? सगळं. आता त्याच्यात काँग्रेसात काही दिसत नाही. माल नाही केलं पण सगळं काँग्रेस भुजवली. माणसं नाही ना, एकट्याच आहे ना. बरोबर आहे. आई वारली, वडील वारले. मग त्याच्याकरताच बायको करायची बाबा, भाकर तुकड्याला याला त्याला. तो म्हण मला लईच अडचण आहे भाऊ, चाल. म्हणलं चल भाऊ, आहे एका जागी पोरगी. मग पुरीला बोलू का? बोला ना. बोला बोला. सुंदर नावाला आच्या तुला वा, काय पोरगी जर सुंदर नसली ना तर करू नका. हा ही बा पोरगी. पोर खरंच आहे भाऊ, छान छे हा? हिरोनीची तशी. हा, बाप पाय कसा काळाने. पण तिची आई तशी होती ना. तिची आई गेली हा. बाकी. बरं का मामा, हा? हिचे किती पैसे द्यायचे मामा? आता? हा? आता मामाचं नातं लावला ना तुम्हाला. पण लाज वाटती का अजून? काचाच पत्ता नाही मामा. आताच आपण पाहायला आलोय. मला उद्धटवाणी बोलता येत नाही. हो बोरगा, बोरा आताच आपण पाहायला आलोय, त्यांच्या दारात आलोय आणि तू लगेच मामा म्हणायला लागला. बर का, थोबाड तिकडे पाहत. ते सूर काढले चार तिकडे काय पाहत. हं, इकडे टवटवीत पाहिजे का? हा, फुकट आहे का टवटवीत पाहायला? हा? हा? अरे थांब ना बाई, पाहू दे. विचारायचंय ना, पाहुण्याला पसंत करू दे. परत तुला पसंत झाला का नाही, नाही? मला पटली. असं का? नवरी पटली. तुझं लग्न करायचंय आता. पाहुणे बोलावलेत, नाही आलेत, न बोलावता आलेत, तर मग आता तुझं लग्न करणं योग्य आहे ना? कोणासाठी? कोणासोबत? त्यांच्यासोबत? हा ही मुलगा नवरदेव. दुसरा भेटला नाही का? मी काय एवढं व्हायला काय जास्त नाही. 59 होईल चालू भावाला. 59. भाऊ, हम्म. जरा थोडेसे दोन शब्द आहे ना माझ्याशी बोलले, पण पोरी देखता तरी खरं बोलू नका थोडस. हम्म. पोरीचं काय मत आहे मला पाहू द्या. नाही तिला नवदेव आवडणच ना. नाही हे असं वाढा बोलू नको ना याला दादा. हा, तिला सांगा नवदेव रात्रीतून 3 गोदडे फाडीते म्हणून. हा, 3 गोदडे फाडीतो रोज रात्री. आणि मग हे 8 दिवसाला महिन्याला गोदाड्या कुठून आणायच्या? जे काय आणतो विकत? कुठं भेटायच्या त्या? बाजारात. तो काय असं नुसतं पाहत राहतोय. काय ते तुमच्या मागून डोकीत त्या पोरीक. पाहू दे ना भाऊ. पाहू दे. हा पाहू दे, पण द्यायचं का ना द्यायचं, त्या पोरीला पसंत करायचं का न हा, मग करायचं, तिच्या मानावर हा सगळं. ते आमच्या स्वाधीने. हा, आम्ही किती उड्या मारल्या नाही नाही, माकडावानी. किती शेपूट हलावली तरी त्याचा काय उपयोग नाही. नाही. शेपूट आहे ना? खरं शेपूट आहे का? खरं म्हणलं पुरीच्या मानावर राहत. ते हा. सूर काढला. बापाच्या सुद्धा तू नाही. काढलं का? माझ्या पुरीला तर काही नवरदेव पसंत नाही. काय झालं नवरदेव? ते काही हो, नाही म्हणल्यावर संसार तिला करायचा आहे. कोरा नवरदेव, कोरा अजून कोरा आहे का? कोरा आहे. मग ते आम्हाला कोरा बिरा काही चालत नाही. त्याचं वय झालंय किती? 59. म्हणजे काही सोपं आहे का? हा, आणि माझ्या पोरीचं सौंदर्य पाहून नाही, मला पटली. नाही पटायला का नाही पटणार? वकील डॉक्टर असे लोक. तिला आहे ना, हा? लग्न झाले त्याला 200 रुपये साडी घेऊन येईन. 200 रुपयाची? मला एकटी. करायचंच नाहीये स्थळ. तिला लग्नच करायचं नाहीये? का बरं? नाही करायचं. लग्न कुठं अशा अशा दुताड्यांबरोबर लग्न करते. पोरच न पसंत करी सुटली तेव्हा काय करतो शिरपतराव? बरं, तुम्ही एक काम करा. बाय, मी पुरी बरोबर विचारतो. नाही काय विचारू नका. अबे आपल्या घरी काय काय माहिती का? हा, 25 कोंबडे. हे घर माझं आहे, अजून कोणतं घर? नाही माझ्या घरी 25 कोंबडे. तिकडे गेल्या हो बाई. विस्टेट करायचंच नाही मला. सांगा तुम्ही. तुम्हाला नाही करायचं. सांगतो. इस्टेट का? 25 कोंबडे आहे ना. हा. हा, रोजचे 10-12 अंडे घालीत. काढून द्या. एक काम करा, ते अंडे नको आम्हाला, कोंबड्या नको आम्हाला, पोरीचं हो. लग्न नाही करायचं. तुम्ही एक ऐकते का? हा. पुरीच्या नावावर 1 लाख रुपये टाकी तू. काय? पुरीच्या नावावर 1 लाख ते रुपये द्या. खायचे का पैसे? नाही पण द्या भाऊ, आम्हाला अडचण आहे. नाही जमणार. पोरीला ना पोरगा पसंत नाहीये. तुम्ही चालू पडायचं का? अहो भाकर तुकड्याची त्याची सोय नाही. ते भीक मागून नाही, खावा. मी घर जवळ राहू शकतो इकडं. कुठं? इकडं. इकडे काय बापानं घर बांधायला पैसे नाही देत? चालू बरं, चालू पडा हा? बरं, चालू पडा. असं ना करू. हा काय असंच भाऊ, आता करतो. शिरपतराव, काय चालू पडा, चालू पडा. हो. हो, येड्यावर ना करू. नाही शहाणे वाणी केलं. आलेलं थळ सोडू नका. आलेली लक्ष्मी लाताळू नका. नाही हा ते आम्ही पाहू. हं? आमच्या पुरीला नवरदेव पसंत नाही. बरं लग्न आमचं आम्ही करून घेऊ तिकडं.
तुमच्याजवळ आहे काय लग्न करा? 25 कोंबड्या, हा हा 25 कोंबड्या. कोंबड्या वापरून लग्न करीन. हा कोंबड्याचे पख वापाव पख. जा आधी चालतो बोलत बसलं 60 आणि 65 चला, वयात चला. जमून घेतला ओ, हे काय लग्न लावायचं होतं ना. लग्न लावायचं काय बिनला पण का? इकडे इकडे जायचं. हा अरे असं कर, असं कर. पाय भाऊ त्याला 60 वर्षाचे. हा, नवर तो घेऊन येतो. अच्छा अरे तू किती येड्या जातीचा आहे. हा. अरे तू बोलतो काय मी 60 वय म्हणलं ती पोर कशी काय कवळी बोल 59 आहे ना मग. मग 59 एक वर्ष कमी जाईल. मग दलालच काल सांग तो याचं नाही 60 करायला. वर्षाचा पण मी 1 वर्ष कमी सांगितलं. अरे तू वाडा बोलायला तर आपण काहीतरी करून जमावलं असतं ते. काही लालची देऊन पैसे देऊन म्हणलं असं आम्हीच करतो सगळं हळकुंडी घेऊ नको फार त्याला हे बोलून बोलून दलाल काला आता करा. काय करतो? काय करतो म्हणजे तू काही बोलतो आणि काही चालवतो. तो गपचिक मारायचं. मी तुला पाहायला आणली होती का मला पाहायला आणली होती पोर? नाही मला पाहिलं आणलं. आणि मग तू काला एवढा वाडा बोल? पोरले पटली होती मला. अरे पोरनीची फटाकडीच होती. मी तिच्या बापाला काहीतरी हे करून जमवलंच असतं काही बरंच. पण आता मावाले ते देत दिसेल का नाही पैसे ते 11तून देत. याला किती खर्च लागला आपल्याला? बोल ना चुकून याला म्हणजे इष्टीला आपण 75 रुपये ते गेले आपल्या दोघांचे. 150 गेले का? हा. आपण नाश्ता पाणी केला ते गेले 200. किती गेले? जवळ 300 रुपये गेले. 350. 350 गेले ना. हा. आणि हे तुला मी हे घेतलं तिथे 500 रुपयाचे किती गेले? 1100 रुपये टोटल गेले का नाही? गेले का नाही? मग तू 1100 टाक गपचे पातळी. तू दलाल मला आणलं होतं का हे करा आणलं मला बायको दे नाही 1100 टाक जागा तुला सांगू. तू काही बोलायला आलं मी काय देणार. उचलू आपटी. अरे तुला उचलू आपटी. तू आलता मग दलाल बुक्स टाक तुला. बुक पैसे टाक. पैसे टाक. तू टाक 1100 पैसे टाक. 1100 टाक. 11. हा मग काय 11? तू मी दलाल आहे का तू आहे? मी आणलं होतं ना तुला पाहायला मग पोर. आणलं होतं मग. तुला पोर दाखवायची नाही ते एवढे 11 द्यायची. नाही मग बाय तो मोबाईलच घेऊन जाईल. मोबाईलच घेऊन अरे जाईल. पैसे टाक. कसं काय टाक? मावाली या जायचे पैसे टाक. तू मला 100% तुला बाय करून देतो. पैसे टाक. पैसे टाक. मी काय असं करार लिहून घेतलं होतं. बाय पैसे टाक. तुला गुरु सांगू. अरे गुरु सांगू. पैसे ए, टाक. बाय तुला हानी शिरपतराव. बघ. हानी तुला. पैसे टाक. अरे पैसे टाक. मी दलाल आहे का मी काय पैसे खायला आलतो? पैसे टाकतो का मार खातो आता? मावाले दे. कंचे मावाले पहिले पैसे तुला नाही 11 जाते. तुला काय करायचं कर. 11,000 दे. तुला मोबाईल देणार नाही. ते फोकाट नाही आलो मी. तू लिखतो का मार खातो आता? कसं काय? तू लिखतो का मार खातो? का बोल लोकांना फसवले का? अरे पण तू वय किती सांगतो त्या बाबाला? तिच्या बाबाला काय सांग 60 सांगतो. मग खरे 60,000 तुला देते का माग तरी लावते का तुला? खरे मावले. तुला तोंड बायचे दिले तेवढे हा पैसे. तोंड पाहायचं का काय? तिने मला मुका घेऊन दिला का तोंड पाहायला? मुका घेऊन देणार हा नाही. मग नाही पैसे सोडले. पैसे टाक माहिती. त्याला म्हणतो मग लय भारी नाटक पोरण. तुला मोबाईल देऊ शकत नाही. तुला काय करायचं कर. अरे मा मोबाईल तर घेणारच मी. हा. आणि 11 घेणार आहे. 4 माणसात घेणार. लागू देऊ. दलाल म्हणते मला हा, दलाल. दलाल. हा. मस्त दलाल माणसं दलाल नाही. माणसाचाच दलाल आहे मी. तू लिखतो का मार खातो? जमा जमा तुला अरे लिखतो कोणी? अरे. लेख लेख ए, लेख पुढं. शिरपतराव. लेख ये, लेख गपचप. ये. आईचा डुकऱ्याचा. या. हा?